ईशान भाऊ, काय सांगाल? आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. कशा प्रकारे आपलं कार्य चाललंय? नमस्कार. खरं तर प्रचाराचा शेवट आणि प्रचाराचा पहिला दिवस असा आम्ही मानतच नाही. पहिली गोष्ट तर मतदाराला झालेल्या कामांची माहिती, मतदाराला पुढच्या पंचवार्षिकमध्ये कसं पुढे आपल्या उज्ज्वल भविष्य कसं होईल, इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप होईल याची माहिती. आणि मतदार हा घरातून बाहेर पडला पाहिजे, मतदानाचा हक्क त्यांनी बजावला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आवश्यक असणारे साहित्य, जसं आपण वोटर स्लिप जी बनवतो, वोटर स्लिप बनवून त्या मतदारांच्या घरापर्यंत पोहोचवतो. हे खऱ्या अर्थाने हे आजच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये मतदाराला पुढच्या भविष्याचं त्यांचं प्रभाग कसा असेल, विभागातली कामं कशी होतील या संदर्भातली एक माहिती. त्यासोबतच मतदाराला मतदानाच्या दिवशी बाहेर पडावं, त्यांनी मतदान केंद्रावर कुठल्या मतदान केंद्रावर पोचावं आणि त्यांनी ते मतदानाचा हक्क बजवावा. त्याच्यासाठी लागणारं जी काही सुविधा आहेत, सेवा आहे, ट्रान्सपोर्टेशनचा विषय आहे, मतदान केंद्र कुठं आहे ते माहिती असलं पाहिजे, मतदान केंद्रावर तिथं पोचल्यानंतर तिथं त्यांना ऊन लागलं नाही पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी, तिथं पाणी त्यांना भेटलं पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन हे खऱ्या अर्थानं शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं जे करता येईल ते करायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. प्रचाराच्या तोफा थांबल्या असतील, प्रचाराचे मुद्दे थांबले असतील, प्रचार थांबला असेल, परंतु मतदार राजा हा घरातून बाहेर पडावं यासाठी खऱ्या अर्थानं ह्या 12 आणि 13 तारखेमध्ये आम्ही हा प्रयत्न करतोय की जेणेकरून मतदारांनी मतदाराचा हक्क बजवावा. तुमचं म्हणणं 100% खरं आहे की मतदान हे थांबलेलं आहे. प्रचाराचा दिवस हा जरी आजचा शेवटचा दिवस असला, परंतु शेवटी चर्चा उमेदवारांच्या संदर्भातला विषय, उमेदवार आपल्या प्रभागामध्ये कोण उभे आहेत आणि त्यापैकी उजवा उमेदवार कोण, ह्या बाबतीत आता खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला सुरुवात होईल. आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे हीच भूमिका मतदाराची असणार. आणि म्हणून त्या पद्धतीनेच आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की कोरोना काळ असेल किंवा नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये केलेलं काम हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवण्याचं काम आम्ही या दिवसामध्ये आम्ही करतो.